शेतकरी मित्रांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, हा या ठिकाणी लागलेला जो आहे तो 3 HP चा सोलार पंप आहे. आता या 3 HP सोलार पंप वाल्या शेतकऱ्याचे असे झालेत वांदे. याच्यामध्ये एकतर हा जास्त खोलवर चालत नाही आणि जास्त दूरवर पाणी नेत नाही. शासनानं यांच्या माथी जे आहे तर ज्या मल्टिपल गटामध्ये जमीन विभाजल्यामुळे शासनानं यांच्या माथी शेतकऱ्याच्या माथी जे आहे ते 3 HP सोलार मारलेले आहेत. ज्या शेतकऱ्याची जमीन 15 एकर आहे, ज्या शेतकऱ्याची जमीन 10 एकर आहे, ज्या शेतकऱ्याची जमीन 20 एकर आहे, अशा शेतकऱ्यांना सुद्धा 3 HP पंप मिळालेला आहे. का तर जमीन ही मल्टिपल गटामध्ये विभाजलेली आहे. आता या शेतकऱ्याचं क्षेत्र जर जवळ असेल, विहिरीलगत असेल तर त्याला कसं तरी कसं पाणी त्या ठिकाणी मिळतं. परंतु क्षेत्र हे 2000, 3000, 4000 फुटावर जर असेल तर हा 3 HP सोलार पंप त्या ठिकाणी काम करत नाही. शासनाने पंप देताना थोडाफार तरी अशा शेतकऱ्याचा विचार करायला हवा आणि त्यामध्ये जे काही आहे 8अ म्हणजेच आपण म्हणतो होल्डिंग, याचा विचार करून शेतकऱ्याला पंप द्यायला हवे होते. आता बघायचं जर झालं, आज आम्हाला हजारो शेतकऱ्याचे कॉल येतात की सर माझ्याकडे 3 HP पंप आहे, तो एकतर खोलवर बोरमध्ये चालत नाही, 200 फुटाच्या खाली जर टाकला तर तो 1.5 इंची पाणी मारतोय, त्यानंतर खूप लांबवर जर पाणी न्यायचं असेल तर त्यानं पाणी ढकलल्या जात नाही. मग अशा शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय? शासनानं या गोष्टीचा विचार करायला हवा होता आणि ज्या शेतकऱ्यांना जे असे क्षेत्र आहे तर त्यांना 5 HP किंवा 7.5 HP जर सोलार त्या ठिकाणी क्षेत्रानुसार मंजूर होतं तर त्या ठिकाणी 8 चा विचार करून जे आहे ते हे सोलार पंप द्यायला हवे होते. आता सध्याच्या स्थितीत बघायचं झालं तर पीक तुरीसारखे पीक आहेत, त्यानंतर कापूस आहे, त्यानंतर हळद आहे, हे पीक अगदी तोंडावर येऊन बसलेले आहेत. त्यांचा तुरीला मोहर लागण्याची वेळ आलेली आहे. त्यानंतर हरभरे गव्हाच्या पेरण्या झालेल्या आहेत आणि अशा वेळी जर पिकाला वेळेवर पाणी नाही मिळालं तर या ठिकाणी ही पिकं पूर्णपणे खराब होऊन जाणार आहेत. आज हळदीचा विषय आहे. बहुतांश भागामध्ये तूर ही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यानंतर हरभरा गव्हाची पेरणी ही सर्वत्र आता होत आलेली आहे आणि काही ठिकाणी चालू आहे. मग अशा वेळी जर वेळेवर पाणी मिळालेलं नाही त्या पिकाला तर हे पिकं खराब होतील. पहिलेच तर पावसामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि बाजारात मिळणारा भाव जे पीक येऊन बाजारामध्ये नेले त्याला मिळणारा भाव जर बघायचं झालं तर याचा विचारच करायचं काम नाही. जे पिकं हे तोंडावर आलेली आहेत या पिकांना पाणी देणं हे शेतकऱ्यासाठी जे आहे ते आता हे खूप जिकरीचं काम आहे. सोलार पंप दिलेत, शेतकऱ्याचा रात्री भिजवण्याचा त्रास कमी झाला, ही खूप चांगली गोष्ट आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांचा क्षेत्रफळ जास्त आहे, ज्या शेतकऱ्यांना क्षेत्र जास्त आहे, अशा शेतकऱ्यांना शासनानं होल्डिंग 8अ चा विचार करून जे आहे ते सोलार पंप द्यायला हवेत. कारण शेतकऱ्यांना हे सोलार घेऊन डोकेदुखी झाली किंवा पश्चाताप झाला असं वाटायला नाही पाहिजेत. आज ज्या शेतकऱ्यांना 3 HP चे सोलार मिळालेले आहेत अशा शेतकऱ्यांचे फक्त आणि फक्त हे सांगाडे बनलेले आहेत. ते शेतकरी शेवटी लाईनकडेच जाणार आहे. शासन आता विषय असा होतो की एका गटामध्ये त्याची विहीर आहे, एका गटामध्ये सोलार बसले. आता इथून समजा 2 ते 3 हजार फुटापर्यंत शेतकऱ्याला पाणी न्यायचं असेल तर 3 HP सोलारनं पॉसिबल नाही. तुम्ही बुस्टर पंपाची त्याच्यामध्ये सिस्टीम आणली, पण बुस्टर पंप कितपत सक्सेस आहेत आणि त्याची किंमत किती आहे ती अद्याप तुम्ही कुठेही डिस्क्लोज केलेली नाहीये. आणि ते कंपनीवाले शेतकऱ्यांना किमती सांगताना कोणीकडे त्या ठिकाणावर किमती सांगतात आणि खरंच बुस्टर पंप हे सक्सेस राहू शकतात का आणि बुस्टर पंपानं पाणी तिथं जाऊ शकतात का याची टेस्टिंग केली आहे का कंपनीनं, ह्या पण गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. शासनानं ज्यावेळेस ही योजना राबवत आहेत ही योजना अत्यंत चांगली आहे. खूप याचे रेकॉर्ड करत आहेत. महाराष्ट्रामध्ये तर जवळपास महिन्याला 38 ते 40 हजार पंप बसवण्याचं रेकॉर्ड हे गिनीज बुकामध्ये नोंद होणार आहे. या सगळ्या गोष्टीचा तुम्ही खूप सारा शासकीय स्तरावर विचार करता, परंतु हाही विचार करायला हवा की शासनानं हे तुम्ही जे 3 HP चे पंप दिलेले आहेत या 3 HP पंपानं शेतकऱ्याचा खरंच भरणा होणार आहे का आणि त्यामध्ये तुम्ही होल्डिंगचा विचार का केला नाही आणि होल्डिंगचा विचार का केला जाऊ शकत नाही ह्या गोष्टीचा सुद्धा तुम्ही विचार करायला हवा. कारण आज आम्हाला हजारो कॉल येतात. शेतकरी म्हणतात की बाबा माझं क्षेत्र जे आहे ते 10 एकर आहे, माझ्या क्षेत्रफळामध्ये मला शासनानं 3 HP सोलार दिलेला आहे, एकतर पाणी दूरपर्यंत जाईना आणि बोर असेल तर खोलपर्यंत चालत नाही. मग अशा वेळी शेतकऱ्यांना नेमकं करायचं काय या गोष्टीची एक प्रामुख्यानं दखल घ्यायला हवी. आणि दुसरी गोष्ट, जे काही पंप मिळालेले आहेत, जे काही शेतकऱ्याकडे पंप बसलेले आहेत ते भरपूर पंप हे नादुरुस्त अवस्थेमध्ये आहेत. ते पंपाला कंपनी दखल घ्यायला तयार नाही. एक मजबूत असं जे काही तक्रार निवारण केंद्र हे आहे ते शासनानं उभं करायला हवं. कारण याच्यामध्ये जे काही हे आता ऐन सुगीच्या दिवसामध्ये हे सोलार पंप बंद पडलेले आहेत. या पाणी देण्याच्या टायमाला या सोलार पंपामध्ये बिघाड आलेली आहे. याचं तक्रार कुठंतरी निवारण व्हायला हवं आणि या तक्रारीची एक कालमर्यादा असायला हवी. आज हजारो तक्रारी अशाच धुळखात पडलेल्या आहेत. तक्रारी जर बघायचं झालं तर वर्ष 2-2 वर्ष जशाच तशा तक्रारी त्या ठिकाणी पडलेल्या आहेत. त्या तक्रारीकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आणि त्या तक्रारीचं
निवारण करायला शेतकरी जर महावितरणकडे गेले किंवा कंपनीकडे गेले तर त्या ठिकाणाहून त्यांना एक उडवाउडीची उत्तर मिळतात. महावितरणवाले सांगतात तुम्ही कंपनीकडे जा, कंपनीवाले सांगतात की आज करू उद्या करू, कंपनीवाले कॉल उचलायला सुद्धा तयार राहत नाहीत. मग अशा वेळी शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय? एक तर त्या ठिकाणी वीज नाही, त्या ठिकाणी वीज त्यांना सोलार दिले म्हणून वीज मिळत नाही. मग हे शेतकऱ्यांना असं वाटू नये की सोलार मिळाले आणि मला नुसता डोकेदुखी झाली, मला नुसता पश्चाताप झालाय, हेच असं शेतकऱ्यांना वाटणार आहे. हे जे सोलार पंप दिलेले आहेत हे फक्त आणि फक्त तुमचे सांगाडे बनूनच त्या ठिकाणी राहणार आहेत. आता या पंपाचं तुम्ही ज्यावेळेस कॅल्क्युलेशन केलेलं आहे तर 3 HP पंपाचं तुम्ही बघायला हवं होतं की ज्या शेतकऱ्यांना खरंच 2 एकरच्या आत जमीन आहे, 2.5 एकरच्या आत जमीन आहे, त्याच्या होल्डिंग नावावर दुसरी जमीन नाही, अशाच शेतकऱ्याला 3 HP सोलार पंप अलोकेट करायला पाहिजे होते. आणि ज्या शेतकऱ्यांना जास्त जमीन आहे अशा शेतकऱ्यांना इथून पुढे तुम्ही 5 HP सोलार पंप देण्याचा प्रयत्न करा. आता शेतकरी जरी प्रायव्हेटमध्ये घेण्याचे प्रयत्न केले तर याचे भाव जे आहेत त्याचे शेतकऱ्यांना न परवडण्यासारखे आहेत. आता बऱ्याचशा जणाला असं वाटेल की बुवा मग शेतकरी शासन एवढं शेतकऱ्याला देतात, मग एवढं काय शेतकऱ्याला बाकी काही गोष्टी करता येणार नाहीत का? तर मित्रहो, लाईटच्या कुठल्याही वस्तू घ्यायची म्हटलं तर शेतकऱ्याला सहजासहजी उपलब्ध होतात मार्केटमध्ये आणि सहजासहजी जे आहे ते मार्केटमधून स्वस्तामध्ये त्या वस्तू विकत घेऊ शकतात. परंतु सोलारच्या वस्तू विकत घेणं शेतकऱ्याच्या म्हणजे आवाक्याच्या बाहेरच आहे. भरपूर शेतकरी हे करू शकत नाहीत. 5-10% कंपन्या जर सोडल्या तर सर्वच कंपन्याचे जे काही मटेरियल आहे ते मिळत सुद्धा नाहीत मार्केटमध्ये आणि त्या शेतकऱ्यांना त्याची सर्व्हिस सुद्धा त्या ठिकाणावर मिळत नाही आणि खूप सारे मोठे त्याचे भाव जे आहेत ते रेट सुद्धा जास्त असणार आहे. त्यामुळे जे आहे तर या 3 HP सोलारच्या बाबतीमध्ये शासनानं विचार करायला पाहिजेत आणि विचार करून शेतकऱ्याला योग्य त्या HP पंप त्या ठिकाणी द्यायला पाहिजेत, जेणेकरून शेतकऱ्यांना हा जो पंप आहे हा 3 HP सोलार आहे हा डोकेदुखी नाही वाटायला हवी. आणि त्या ठिकाणी जे आहे ते शासनाची जी काही ही योजना आहे तर खरोखर शेतकऱ्यासाठी एक वरदानदायी योजना असेल आणि शेतकऱ्यांना असं वाटायला हवं की खरंच आम्हाला शासनानं सोलार दिलंय म्हणजे माझ्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि मला जो काही रात्रीचा भिजवण्याचा त्रास होणार होता तो खरंच माझा कमी झालेला आहे असं शेतकऱ्याला वाटायला हवं. उगाच सोलार घेऊन ही डोकेदुखी योजना आहे असं नाही वाटायला पाहिजे. कारण आजच्या घडीला जर असं झालंय तर 70% शेतकरी जे आहेत ते सोलार घेऊन हे पश्चाताप झालेत, सोलार घेऊन पस्तावलेत असं शेतकऱ्यांना वाटायला लागलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं या योजनेबद्दल आणि तुमच्याकडे कोणता सोलार बसलेला आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला कधी या सोलार योजनेबद्दल या सोलार पंपाबद्दल काही प्रॉब्लेम आलेत का तुमचा सोलार व्यवस्थित चालतो, तुमची कंपनी तुम्हाला व्यवस्थित सर्व्हिस देते का, हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि शक्यतो म्हणजे प्रशासनापर्यंत पोहोचेल हा व्हिडिओ याची काळजी घ्या, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जे काही 3 HP सोलार आहेत, कारण आता याच्यावर आपण जे आहे ते प्रत्येक वेळी व्हिडिओ घेत राहणार आहे. या 3 HP सोलारवाल्याचे खूप मोठे वांदे आहेत आणि प्रत्येकाला हे 3 HP सोलारच्या माध्यमातून प्रत्येकाला सामोरं जावं लागणार आहे. कारण या 3 HP सोलारवाल्याला जे आहे ते तुमचं एक तर भिजवणही होणार नाही, हे फक्त तुमच्या शेतामध्ये सांगाडा येऊन लागणार आहे. आता बरेच म्हणतील पुन्हा की माझं सोलार चांगलं पाणी मारतं. बाबा तुमचं मारतं ओके आहे, चांगलं आहे, परंतु याच्यामध्ये 60% जास्त शेतकरी असे आहेत की त्यांना हे 3 HP सोलार घेऊन त्यांना पश्चाताप झालेला आहे आणि त्यांचे जे काही आहे ते सुरळीत चालत नाहीत. तुम्हाला काय वाटतं ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आणि अशाच माहितीसाठी आणि सोलारच्या माहितीसाठी असोत किंवा मग इतरही शासकीय योजनाच्या माहितीसाठी असोत की आपलं महायोजना दोस्त चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.